नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्री संजय दोर्वे आहेत। श्री संजय दोर्वे हे भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपचे युवा नेते अरविंदराव पाटील निलंगेकर यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून राजकीय वर्तुळामध्ये ओळखले जातात। सध्या निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचाराने कमालीचा वेग घेतला आहे। तर याच पार्श्वभूमीवर नेमकं निलंगा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांचे संवाद साधू। सर नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार सर, सध्या आपण बघितलं की निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे ते प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत। नेमकं तुमच्या पक्षाची काय परिस्थिती आहे, काय सांगाल नेमकं? नाही, आमच्या तर निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत। भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अतिशय चांगली परिस्थिती आहे, कारण 2016ला आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर 2016 ते जो काही आमचा काळ आहे त्या काळाच्या दरम्यान लोकांच्या मनातील विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। रस्ते विकास असेल, अन्य विकास असेल, परंतु त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं जर आमच्या सत्तेच्या काळात नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी काय केलं असेल तर या जनतेच्या लोकांच्या मनामध्ये स्वतःचा विश्वास निर्माण केला आणि स्वतःच्या मनामध्ये तशा प्रकारचं स्थान निर्माण केलेलं आहे। आणि मग लोकांचा आशीर्वाद हेच आमच्यासाठी मोठं बळ आहे आणि त्या बळाच्या जोरावर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता या निलंगा नगरपालिकेमध्ये येऊ शकते। सर, निलंगा शहरामध्ये शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला अशा प्रकारचा दावा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर करतात आणि विरोधक मात्र की शहरामध्ये विकास झाला नाही आणि विकास निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार म्हणा किंवा भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा आरोप करतात। आणि आपण जर सहज शहरामध्ये फेरफटका मारलं तर आज रोजी लक्षात येतं की रस्त्यांची नेमकी दुरावस्था झाली आहे। काय परिस्थिती आहे नेमकी, काय त्याच्या मागचं नेमकं वस्तुस्थिती काय काय सांगा? सर, मी रस्त्याच्या बाबतीमध्ये मी थोड्या वेळानं बोलेन तुम्हाला। हां, परंतु निलंगा शहरामध्ये विकास केला आहे हे आम्ही दावा करतो। हां, आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे विरोधक त्याचा म्हणजे खोटा अपप्रचार म्हणजे अपप्रचार करतात। खरं तर तो आरोप आणि प्रत्यारोप ह्या बाबी मी समजू शकतो, परंतु आम्ही जो करतोय तो खरा प्रचार आहे। प्रचाराचे मुद्दे घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातो, परंतु खोट्या मुद्द्याच्या आधारावर अपप्रचार करून या तालुक्यातलं आणि या शहरातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न ते करतायत। आम्ही पहिल्यांदा सांगतो, आम्ही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात काम करणारी माणसं आहोत। त्यांचं घोषवाक्य आहे सबका साथ सबका विकास। आणि मग त्याच धर्तीवर संभाजी पाटील निलंगेकरांनी सगळ्यात या शहरातल्या समाज घटकांना कसा न्याय देता येईल, त्यांची जी श्रद्धास्थानं आहेत, त्यांची जी बलस्थानं आहेत, त्या सगळ्या श्रद्धास्थानाला निधी प्राप्त करून देऊन ती श्रद्धास्थानं विकसित करण्याचं काम पहिल्यांदा या शहरामध्ये संभाजी पाटील निलंगेकरांनी केलेलं आहे। मग तो मुस्लिम समाजातल्या वर्गाकडे सुद्धा दुर्लक्ष करण्याचं त्यांचं काम झालं नाही। शादीखानासारख्या एक चांगली बाब, शादीखाना जो आहे तो संभाजी पाटील निलंगेकरांनी भरीव अशा प्रकारची मदत देऊन तो शादीखाना निर्माण करण्याचं काम केला। मग लिंगायत समाजाचा विषय असेल, बौद्ध समाजाच्यासाठी एवढं मोठं बाबासाहेब आंबेडकर ही आमची अस्मिता आहे, संपूर्ण देशभरातल्या लोकांची ती अस्मिता आहे, आमचा तो आदर्श आहे। आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचा या शहरामध्ये पुतळा उभा करून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो विचार आहे तो विचार आम्हाला पुढे घेऊन जाण्याच्यासाठीची प्रेरणा त्या पुतळ्याकडून मिळावी, एवढा भव्य अशा प्रकारचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला आहे। आणि त्याच्याच बाजूला अतिशय उपेक्षित समाजात जन्मलेले अण्णाभाऊ साठे, परंतु साहित्याच्या माध्यमातून जगात जे काही त्यांचं नाव गेलेलं आहे त्या नावाला साजेसा, त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा उभा करण्याचं काम नगरपालिकेच्या मैदानामध्ये संभाजी पाटील निलंगेकरच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे। काम आता अर्धवट स्थितीत आहे, पण आगामी काळामध्ये मला स्वतःला खात्री आहे की 100% भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक अण्णाभाऊ साठेचं त्या ठिकाणी उभा राहील आणि संपूर्ण मातंग समाज, महाराष्ट्रातला मातंग समाज ते स्मारक बघायला येईल अशा प्रकारचं स्मारक आम्ही उभा करण्याचा संभाजी पाटील निलंगेकरांच्या माध्यमातून प्रयत्न करतो। रस्त्याच्या बाबतीत आपण बोलताय, ही विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे सर। उगाचच रस्ते आज करायचे, उद्या खोदायचे आणि परवाच्या दिवशी पुन्हा अजून त्याच्यावर वेगळं बजेट आणायचं, अशा प्रकारचा विकास करत बसण्यापेक्षा किंवा लोकांना अडचणीत टाकण्यापेक्षा लोकांना लागणारा जो मूलभूत विकास आहे पहिल्यांदा आपल्याला या नळाच्या द्वारे लोकांना पाणी देणं अपेक्षित होतं। आणि मग नळ योजना झाली, ती घराघरात पोहोचली आणि त्याच्यानंतर या शहरामध्ये असलेलं जे घाणीचं साम्राज्य जो 16च्या अगोदर निर्माण झालेलं होतं ते नष्ट करण्याच्यासाठी आम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या माध्यमातून हे घाणीचं साम्राज्य दूर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आणि त्या या गटारीच्या योजनेच्यासाठी जो काही निधी आलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून ते काम पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेचच
शहरातल्या सगळ्या रस्त्यांना मोठा निधी प्राप्त करून देण्याची क्षमता असलेलं नेतृत्व आहे आणि ते निश्चितपणानं मोठा निधी या ठिकाणी आणतील आणि शहरातल्या रस्त्याचाही प्रश्न या ठिकाणी मिटेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, शहर हे झपाट्यानं वाढत जाणारे शहर आहे आणि वरचेवर वस्त्या वाढत आहेत, लोकसंख्या वाढते आहे आणि त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा थोडंसं रस्त्याच्यासाठी भरीव अशा प्रकारचा निधी अपेक्षित आहे. आणि मला खात्री आहे की निश्चितपणानं संभाजी पाटील नेतृत्वाच्या या नेतृत्वामध्ये रस्ते विकास किंवा लातूरच्या या निलंग्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव अशा प्रकारचा निधी प्राप्त करून शहराला एक नवं वैभव प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. सर, आपण जर बघितलं सध्या जी काही निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक चालू आहे, या निवडणुकीमध्ये विरोधक संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाला टार्गेट करत आहे आणि शहरामध्ये आपण बघितलं की एक अशा प्रकारचा एक मतप्रवाह आहे की निलंगा शहराला संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही असं म्हणलं जातं आणि संभाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जातात असंही एक मतप्रवाह आहे. तुमचा नेमका काय अनुभव आहे, काय सांगाल आम्हाला? खरं तर सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे संभाजी पाटील निलंगेकरांना काही लोक टार्गेट करतात, हे खरं तर दुर्दैवी बाब आहे. एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एक नेतृत्व तयार व्हायला किमान 20 ते 25 वर्षाचा कार्यकाळ जातो आणि 25 वर्षाच्या या प्रदीर्घ काळानंतर तयार झालेलं हे नेतृत्व आहे. खरं तर सहज तयार झालेलं हे नेतृत्व नाही. एका बाजूला विलासराव देशमुखांची मोठी ताकद, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांची मोठी ताकद आणि अशा एवढ्या बलाढ्य ताकदीमध्ये सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन त्यांनी जी राजकारणामध्ये आपलं आस्थान निर्माण केलेलं आहे ते खरं तर कौतुकास्पद अशा प्रकारची ही बाब आहे. विरोधकांनी सुद्धा कौतुक केलं पाहिजे. संघर्षातून उभं राहिलेले नेतृत्व आहे, सामान्याच्या आशीर्वादाने उभं राहिलेले नेतृत्व आहे आणि म्हणून या नेतृत्वाला टार्गेट करणं मुळात ते चुकीचं आहे. संभाजी पाटील निलंगेकरांना टार्गेट करणं म्हणजे निलंग्याच्या विकासाला खीळ घालणं असा त्याचा प्रकार होऊ शकतो. सर, आपण बघितलं संभाजीराव पाटील निलंगेकर आणि त्याचबरोबर अरविंद पाटील निलंगेकर हे सातत्याने असं आवाहन करत आहेत की केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, म्हणजे भाजपचं सरकार आहे, त्यातनं राज्यामध्ये आपलं भाजपचं सरकार आहे आणि शहराच्या विकासासाठी पालिका आपल्या ताब्यात द्या अशा प्रकारचं आवाहन करत आहेत की जेणेकरून मोठ्या प्रमाणात निधी आणून आणखी शहराचा चेहरा मोहरा बदलता येईल. परंतु विरोधक मात्र म्हणत आहेत की विकास निधी कसा आणायचा काय आम्हाला माहीत आहे आणि विकास निधी आणण्यासाठी सरकारची गरज नाही. नेमकी स्थिती काय, वस्तुस्थिती काय? तर त्या विरोधकांनाच माझा प्रश्न असा आहे सर की सुरुवातीच्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन काम करत असताना जो काही विकास निधी निलंगा शहराला प्राप्त झाला आणि दुर्दैवानं मग ते सरकार गेलं आणि आघाडीचं सरकार आलं आणि आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. त्या विरोधकांनी सांगावं की अमित देशमुख या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना निलंगा शहराच्या विकासासाठी किती निधी दिला. याचा अर्थच असा आहे की ज्याचं सरकारवरी आहे त्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला विकास साधता येतो आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. निलंग्याचे स्थानिक आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि या त्रिसूत्रीच्या माध्यमातूनच हा विकास होऊ शकणार आहे आणि हे सरकार असणं काळाची गरज आहे. ते सुदैवानं आज राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. या विधानसभेमध्ये आमचे आमदार आहेत आणि त्या माध्यमातून हा विकास होऊ शकतो. आणि विरोधक जे म्हणतायत की आम्ही निधी आणू, ते कदापि शक्य होणार नाही. निधी आणण्यासाठी स्थानिक आमदाराची ताकद लागते, स्थानिक आमदाराची शिफारस लागते, स्थानिक आमदाराचा त्या ठिकाणचा तो प्रयत्न असला पाहिजे तरच इथं निधी येऊ शकतो. कुठल्या आधारावर ते निधी आणू शकणार आहेत? लोकांना खोटं बोल पण रिटून बोल अशा प्रकारची त्यांची प्रवृत्ती आहे. निधी आणण्याचं सामर्थ्य संभाजी पाटील निलंगेकरांच्यात आहे. त्यांच्याशिवाय निधी येऊ शकत नाही आणि ते का आणू शकतात त्याचा आधार काय, तर केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, हे खरं आहे. मागील जी काही पालिका निवडणूक आहे, मागील पालिका निवडणुकीमध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बाळू शिंगाडे या युवकाला नगराध्यक्ष करून बाळासाहेब शिंगाडे बनवले, तर आपला जिल्हा परिषद सदस्य करून नंतर समाज कल्याण सभापती बनलं. या पार्श्वभूमीवर तुमच्या नेमक्या काय भावना आहेत या नेत्याप्रती? खरं आहे सर, मी बाळासाहेबांबद्दल माझ्या नंतर सांगेन. मी संजय दोर्वे, एक 600-700 मतदारसंख्या असलेल्या गावातला मी कार्यकर्ता आहे आणि मी मागासवर्गीय समाजाचा कार्यकर्ता आहे. मला कसल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही, परंतु आईवडिलांच्या काबाड कष्टानं माझं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर माझा सामाजिक चळवळीकडे माझा कल राहिला आणि सामाजिक चळवळीकडे कल राहता राहता अचानकपणे मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली
आणि तेही संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होतो. म्हणजे कसल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नाही, कसल्याही प्रकारचा आर्थिक पाठबळ नाही, अशा एका सामान्य कुटुंबातल्या माणसाला जिल्हा परिषदेचा सदस्य करणं, खिशात रुपया नसताना सुद्धा स्वतःचे पैसे खर्च करून जो काही खर्च लागतो त्या सगळ्याची व्यवस्था करून माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला लातूर सारख्या जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा सदस्य केलं. केवळ सदस्यच नाही साहेब, तर मला त्या समाज कल्याण विभागाचा सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या दलित वस्त्या सुधारण्यासाठीचा जो काही आम्हाला प्रयत्न करता आला तो निश्चितपणाने आम्ही मोठ्या प्रमाणात केलेला आहे. म्हणजे सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणार नेतृत्व ही ओळख संभाजी पाटील निलंगेकरांनी माझ्यासारख्या कार्यकर्ता असेल किंवा बाळासाहेब शिंगाडेसारखा कार्यकर्ता असेल. बाळासाहेब शिंगाडेचं तर माझ्यापेक्षा कमी वय होतं साहेब, परंतु बाळासाहेबकडे असलेली जी काम करण्याची जी क्षमता होती, कुवत होती, त्याची जी ती धडपड होती, ती धडपडच खऱ्या अर्थानं बाळू शिंगाडेला बाळासाहेब शिंगाडे बनवण्याची होती. हे नेत्यांनी हेरलं आणि बाळासाहेब शिंगाडेंना या नगरीचा नगराध्यक्ष केलं आणि बाळासाहेब शिंगाडेंनी सुद्धा ते सिद्ध करून दाखवलं. कमी वय असताना सुद्धा या भागातल्या नागरी ज्या समस्या आहेत त्या समस्याच्या सोडवण्यासाठी दिवस रात्र प्रवास केला, लोकांच्या अडचणी समजून घेतल्या आणि मग मुंबई असेल किंवा अन्य ज्या ज्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी जाऊन भरीव अशा प्रकारचा निधी आणला. आज शहरामध्ये फिरत असताना मी अत्यंत जाहीरपणानं सांगेन की 5 वर्ष सत्तेत राहिल्याच्या नंतर म्हणजे पुन्हा एकदा लोकांच्या समोर जात असताना जी नैतिकता लागते ती नैतिकता जर कोणात असेल तर ती केवळ बाळासाहेब शिंगाडेमध्ये आहे आणि ती नैतिकता आम्हाला या प्रचाराच्या माध्यमातून दिसून येते. धडकपणानं लोकांच्या समोर जातात आणि लोकही बाळासाहेब शिंगाडेंना अतिशय प्रेमपूर्वक आदरपूर्वक अशा प्रकारची वागणूक देतात. तर आपले जे काही नगरसेवक पदाचे उमेदवार आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय हलगरकर यांच्या बाबतीत तुम्ही आम्हाला काय सांगाल? संजयजी हलगरकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि खरं तर कसल्याही प्रकारचं त्यांचं राजकारण नाही. वडिलांच्या पासूनचा त्यांचा जो सामाजिक सेवेचा वारसा आहे तो सामाजिक सेवेचा वारसा जपण्याचं काम संजयजी हलगरकरांनी केलेलं आहे ना. ते कुठल्याही पक्षामध्ये अधिकृतरित्या काम न केलेलं ते म्हणजे नेतृत्व आहे. म्हणजे कोरी पाटी ज्याला म्हणतात तशा प्रकारचं ते नेतृत्व आहे आणि या शहराचा जो काही म्हणजे अभ्यास असावा लागतो तो संपूर्ण अभ्यास असलेलं ते नेतृत्व आहे. आणि मला खात्री आहे की म्हणजे कुणाचे उणे धुणे न काढता किंवा राजकारणाचे डावपेच न आखता केवळ आपल्याला काम करायचे आहे, निलंगेच्या लोकांना न्याय द्यायचा आहे, ही भूमिका असलेलं नेतृत्व आहे आणि लोकांनी ते नेतृत्व स्वीकारले सर. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे नेतृत्व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आज जरी असले तर ते उद्याचे ते निश्चितपणानं नगराध्यक्ष आहेत, यात कसली शंका. सर तुम्ही आताच बोलताना सांगितलात की संजय हलगरकर यांना कसलाही राजकीय वारसा नाही आणि राजकारणातील एक कोरी पाटी. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या राजकारणाबद्दल असं सातत्याने बोललं जातं की ते प्रत्येक निवडणुकीमध्ये धक्कातंत्राचा वापर करतात. मग संजय हलगरकर यांना उमेदवारी देऊन भैयाने धक्कातंत्राचा अवलंब केला असं म्हणायचं का? नाही, धक्कातंत्राचा अवलंब असं आपल्याला म्हणता येत नाही. त्यांचं जे समाजातलं असलेलं जे सूक्ष्म निरीक्षण आहे त्या निरीक्षणाच्या माध्यमातून सापडलेली हे व्यक्तिमत्व आहेत आणि त्या व्यक्तिमत्वाला संधी दिली पाहिजे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेला जो सामाजिक सेवेचा गुण आहे तो गुण हिरून दिलेली ती संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याची निश्चित त्यांची क्षमता आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमचे संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. नमस्कार सर.